दादांनी आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये घेतली आणि समाजाला किंवा कार्यकर्त्यांना तेच वळण देण्याचं काम त्या ठिकाणी दादांनी केलेलं आहे। मी या निमित्ताने एवढंच सांगता, आज विरोधी पक्षाच्या संदर्भामध्ये बोलत असताना पवार साहेबांच्या संदर्भामध्ये हे विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते त्या ठिकाणी बोलतात, परंतु हे विसरले की हे खासदार ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचे मित्र म्हणून तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आले, पाठीमध्ये खंजीर खुपसून त्या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये गेले स्वार्थासाठी। पद मिळतात आणि पद जातातही, परंतु मैत्रीचा घात करणारा हा माणूस ज्या वेळेला पवार साहेब संरक्षण मंत्री होते त्यावेळेला पवार साहेबांनी एक मराठ्याच्या घरामधला एक छोटासा उद्योगपती मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी डिफेन्स मध्ये मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं। यांची प्रगती झाली, 2 पैसे हातामध्ये आले। पवार साहेबांच्या बाबतीमध्ये बोलत असताना देखील यांनी कुठेतरी यांची जीभ अडकळली पाहिजे, ही भावना यांनी मनामध्ये त्या ठिकाणी ठेवली पाहिजे। मी या निमित्ताने एवढंच सांगतो की आंबेगाव तालुक्यामध्ये काम करत असताना आंबेगाव तालुका हा एकमुखी त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमल कोल्हे यांच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभा आहे आणि मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो, ते जरी उमेदवार आंबेगाव तालुक्यामधील असतील, मागे जरी काही घडलेलं असलं तरी आंबेगाव तालुका हा 10 मताचा का होईना पण लीड त्या ठिकाणी कोल्ह्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।